घरच्यांना कवा तुमची किंमत कळणार आहे ते इथू राहायलाच ठाक। सुख येऊ दे तुमच्या पदरी, कसा निर्मळ जीव आहे। रुमाई, तू घोर नको घेऊस, मी खरंच खूप सुखात आहे। तू सांगितल्याप्रमाणेच वागते मी। मला आता अजिबात शिक्षा देत नाहीये ते। खरंच मला त्यांनी घरात पण घेतलंय, मी खूप आनंदात आहे। तुझे डोळे पुसले, पण ज्यामुळे ते पुन्हा पुन्हा भरतात ते दुःख कसं ग नाहीसं करू। सखू अगं आई आहे ग मी तुझी, कितीही लपवलंस ना तरी मला कळायचं ते कळलं ग। आता कळशी पण जड झाली आणि मन पण। रुमाईपासून पहिल्यांदाच मनातलं लपवलं। रुमाई, येऊ का? नको ग बाळा, सासरची रीत, सासरचा उंबरा अडवेल ना तुला। अडवेल मला? अडवेल तुला। बाहेरची ओढ, बाहेरची वाट ठाऊके मला। नको ग राणी, नको तू येऊ। सासूची आज्ञा मोडायची नाही, सासरची रीत तोडायची नाही। काय हो छोट्या मालकीन बाई, नाही म्हणजे सासूबाईंचा राग निवळला वाटतं। नाही, पूजेसाठी पाणी तुमच्या हातून मागविले हो, म्हणजे आता पादुकांचं पूजन करता येईल, हा त्या निमित्ताने घटाचं दर्शन करता येईल, देवीला हळदी कुंकू वाहता येईल। वा 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 वा। विठुरा, खरंच असं होईल? किती छान। मुद्दाम मुद्दाम सकूच्या मनात आशा निर्माण केली। फटाका नुसता लागून उपयोग नाही हो, जोरात लागला पाहिजे। आत जायला न मिळणे आणि आशा